तर लाडक्या बहिणींनो, बँक खातं चेक करा. 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला. सगळ्याच लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळतोय. तर तुम्ही देखील आता मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. तर अशा प्रकारे ट्विटरचं पेज आहे मंत्री आदित्य तटकरे. इतर ज्या घोषणा आहेत तर यांच्या घोषणा लक्षात घ्या मंत्री आदित्य तटकरे यांच्या मार्फत होत आहेत, पण ट्विटरच्या पेजवरती जी घोषणा येणं गरजेचं आहे अजून त्या घोषणेची लक्षात घ्या की ती घोषणा अजून ट्विटरच्या पेजवरती मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली नाहीये. मग लाडक्या बहिणी आहेत वारंवार युट्यूबवरती सर्च करत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नोव्हेंबर हप्ता कधी जमा होणार. तर लक्षात घ्या अजून तरी नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणाच झाली नाहीये. जी.आर आलेला आहे, केवळ हप्ते वितरण बाकी आहे. तर लक्षात घ्या ज्यावेळी हप्ते वितरण होतं त्यावेळी सगळ्यात प्रथम असते की वित्त विभागाची मान्यता आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे मंत्रिमंडळ आहे तर यांच्या संमतीने हा जो लाभ वितरण आहे तो वितरित करण्याची घोषणा मंत्री आदित्य तटकरे करत असतात. परंतु लक्षात घ्या केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याचं बाकी नाहीये, तर इतर देखील योजना आहेत. संजय गांधी निराधार योजना असेल, पेन्शन योजना असेल, तर या योजनांचे जी.आरच अजून आले नाहीयेत आणि त्या योजना देखील हप्ते वितरण आहेत त्यांचे देखील पेन्शन वितरण अजून थकीत आहे. तर लक्षात घ्या अशा प्रकारे सगळ्यात ज्या गोष्टी आहेत ज्या अर्थ वितरणाशी संबंधित आहेत त्याच गोष्टींना यावेळी विलंब झालेला आहे. त्यामुळे हप्ते वितरणाची घोषणा ही सगळ्यात महत्वाची बाब आहे, तरी कधीही होऊ शकते. याच्यासाठी निश्चित असा वेळ कोणीही सांगू शकत नाहीये. त्यासाठी तुम्हाला मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज आहे या ठिकाणी व्हिजिट करावं लागेल. तर याची अपडेट आपल्या चॅनलवरती सुद्धा दिली जाते. तर लक्षात घ्या अजून तरी मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषणा केलेली नाहीये. घोषणा संदर्भात अनेक तारखा असतील किंवा हप्ते वितरणाची वेळ असेल तर या संदर्भात मेसेज येत आहेत, पण लक्षात घ्या अजून तरी या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे यांनी जी घोषणा करायची असते ती अजून झाली नाहीये. पण लक्षात घ्या आता लाभ तुम्हाला मिळणार नाहीये अशी गोष्ट नाहीये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहे. जरी उशीर होत असला तरी देखील हप्ते वितरणाची घोषणा लवकरच होणार आहे. 2 हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता तर फारच कमी आहे. 2 हप्ते जर मिळत असेल तर आनंदाचीच बातमी आहे. पण लक्षात घ्या जो जी.आर आलेला आहे याच्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरण उल्लेख फक्त केलेला आहे आणि येणारा जो हप्ता आहे तो सरसकट सर्वच पात्र लाडक्या बहिणींना येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली असेल किंवा नसेल तरी देखील हा लाभ आहे तो सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे. केवळ फक्त तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे. लवकरच ही घोषणा होईल. घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. तर ही महत्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा.